आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजयजी सिरसाट आहेत। सर, अनेक प्रश्न आहेत सध्या। सगळ्यात महत्त्वाचा आरक्षणाचा प्रश्न सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असं आंदोलन किंवा असं उपोषण दिसून येते आणि दोन्हीकडे सरकारची दमछाक होते आहे। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, दोन्हीकडच्या माणसांना सावरण्यासाठी यांचं उपोषण मागे घ्यायला काय सरकारची भूमिका आहे, कशा प्रकारे यातून मार्ग निघेल? बघ, सरकार ह्या दोन्ही समाजांना, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत गांभीर्याने त्याच्याकडे पाहते आणि म्हणून या आंदोलनाला वेगळा भडका उडू नये, काही जीवितहानी होऊ नये, काही जाळपोळ होऊ नये किंवा ह्याच्या दंगलीमध्ये रूपांतर होऊ नये म्हणून सरकार हे सावधगिरीने पावलं उचलते। आणि आज पाहिलं तुम्ही तर मराठा समाजाचं आरक्षण असेल, ओबीसी समाजाचं आरक्षण असेल, प्रत्येक मंत्री, प्रत्येक नेता ह्या त्या दोन्ही यांना भेटतोय, बोलतोय, त्याच्याशी संवाद साधतोय, सरकारची भूमिका मांडतोय, सरकारने काय करतायत आणि सरकार काय करू इच्छित आहेत हे सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते। ते यासाठी की यामुळं ग्रामीण भागामध्ये विशेषतः समाजामध्ये काही लोक तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतायत आणि ती होऊ नये। समाजाचा सलोखा जर बिघडला तर भविष्यामध्ये हे सुधारायला अनेक वर्ष लागतील। आज जे गुन्हे गोविंदाने सर्वजण राहत आहेत त्यांच्यामध्ये कधी तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे। म्हणून भुजबळ आज येणाऱ्या अधिवेशनामध्ये या सर्व बाबीवर सखोल चर्चा होईल। 2 दिवसापूर्वीच कालच ओबीसी समाजाच्या काही नेत्यांची बैठकसुद्धा सह्याद्रीवर झालेली। म्हणून सरकार डोळे लावून बसले असातला भाग नाही, तर सरकार गांभीर्याने याच्याकडे लक्ष ठेवून आहे। संजय राऊत तर टीका करतात की दोन्ही जे समाज आहेत, म्हणजे मराठा समाज असेल आणि ओबीसी समाज, दोन्ही समाजाचा आता सरकारवरचा विश्वास उडालेला आहे आणि सरकार काही करणार नाही, हे मागासवर्गीय राज्य झालेले असं म्हणतात। हे बघा, काँग्रेसने 40 वर्षात काही केलं नाही म्हणून ही गत आली। या आरक्षण विषय निघाला कशापासून? काय आज निघालाय का? तो 40 वर्षापासून चालू आहे। आणि हे मासे जे बोलतायत 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत होता, एक पाऊल तुम्ही टाकले असं दाखवा। समाजासाठी एक पाऊल पुढे गेलेत तुम्ही, सरकारने एखादा निर्णय घेतलाय हे कुठेतरी दाखवा ना ऑन पेपर। ज्यांनी काही केलंच नाही त्याला बोलायचा अधिकार कुठं प्राप्त होतो? म्हणून यांनी अशी वायफळ बडबड करण्यापेक्षा आम्ही जे काही भूमिका घेतोय ना, या तुम्हाला जरी आवडत नसेल परंतु सर्व समाजाला ह्या भूमिका आवडतात। सरकार काम करतंय हे लोकांना दिसतंय। सरकार घरात बसून चालत नाहीच, सरकार पळतंय, सरकार त्यांच्याकडे जातंय, सरकार बोलतंय, याला महत्त्व आहे। अजून एक महत्त्वाचा विषय, आता वारी अगदी तोंडावर आहे, थोड्या दिवसामध्ये वारी होणार आहे। वारी सुरू झालेल्या आहेत आणि वारीसाठी प्रत्येक वारीला 20,000 रुपये अनुदान देण्याचं सरकारने जाहीर केलं, पण यावर देखील विरोधक टीका करतात की हे अनुदान खूप छोटं आहे आणि स्पेशली संजय राऊत असं म्हणतात की ही जी वारीचं अनुदान जे सरकार देते तर एक प्रकारे वारीच्या लोकांना देखील माणसांना खरेदी करायचा प्रयत्न हे सरकार करत आहे। 2.5 वर्षात वारी निघाले नव्हते का मागच्या वेळेला? तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी? अहो, हा प्रश्न विचारता कसे तुम्ही? आज सरकार एक पाऊल स्वतःहून पुढे चाललंय। स्वतः मुख्यमंत्री त्या टायमाला जाऊन पहिलं तिथलची काय व्यवस्था आहे ते पाहून येतात। मुख्यमंत्री कधी पाहिला का असा की जाऊन तो वारी तिथं काय व्यवस्था केली पाहून येणारा? हे मुख्यमंत्री जाऊन पाहतायत। या वारकऱ्यांचा तुम्ही मागे अपमान केला, वारकऱ्यांना भीक देतायत, असं जे काही वक्तव्य केलं ना, ते वारकऱ्यामध्ये आलेला आता संताप आहे। ह्या वारकरी कित्येक किलोमीटर पायी जाणारे वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती जपतोय। म्हणून त्यांना आपण सहकार्य करायचं आहे, आपण भीक नाही, आपण सहकार्य करायचं आहे। तेवढंच पुण्य थोडं बहुत का होईना पदरात पडेल। म्हणून अशावर टीका कधीही करू नये। लागलाच त्यांच्या अनुदानामध्ये आणखीन काही त्यांना मदत करता येईल का, ही सरकारची भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका आमची आहेच। म्हणून त्यांना त्या रस्त्यावर एखाद्याचा अपघात वगैरे काही जर दुर्दैवाने झाला त्याला सुद्धा सरकारने मदतही जाहीर केलेली आहे। नाना पटोले यांनी एक मुद्दा उपस्थित केला, ते म्हणतात की बागायतदारांचं कंबरडं मोडणार आहे। एकतर दुष्काळ चालू होता, त्याच्यानंतर आता पाणीपट्टीमध्ये देखील सरकारने 20% वाढ केलेली आहे, याचा विचार सुरू आहे। तर याच्यामुळे बागायतदार, जो केळी बाग आहे, आंब्याची बाग आहे, इतर जे बागायतदार आहेत मराठवाड्यामध्ये असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात, सगळ्यांचं कंबरडं मोडणार आणि हा खूप वाईट निर्णय आहे असं नाना पटोलेंनी टीका केली। निर्णय एकदा सरकारने घेतला तर त्याच्यावर चर्चाही करता येते। जर तो काही कमी जास्त प्रमाणात जर असेल तर निश्चित चर्चा काढून याच्यावर मार्ग काढला जाईल
एवढी जी काही वाढ झालेली आहे ती कमी कशी करता येईल याचा सुद्धा सरकार प्रयत्न करेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.